हाय, गुड मॉर्निंग. तर कसं काय मंडळी, मजेत ना? तर मी आशा करते तुम्ही सगळे मजेत असणार. तर चला, आम्ही कुठे जातोय सगळे हाय करा. तर कुठे निघाले तुम्ही एवढ्या सकाळी? फिरायला चालले बाई? आम्ही चाललोय प्रथम नाशिकला. तर प्रथम पूजा करायला तर आम्ही चाललोय आता नाश्ता करायला. तर आम्ही हाय प्रथमेशच्या लग्नासाठी जातोय सगळेजण. तर चला आता जरा चाय वगैरे नाश्ता वगैरे करतोय. तर त्यानंतर भेटतो तुम्हाला. हे बघा, पोरांचा नाश्ता आला. एकाचा साधा डोसा, एकाचा मेंदू वडा आणि माझ्या दादाचं बाकी आहे. अजून यांचं बाकी आहे, यांचं बाकी आहे, यांचं बाकी आहे आणि माझं पण बाकी आहे. तर होतंय आमचं. तर दादाचा उत्तप्पा आलाय आणि यांचा पण डोसा आला, हिचे पण आले आणि पावभाजी अजून काही येणार झालंय. सगळ्यात आधी मी ऑर्डर दिली आणि सगळ्यात लास्ट माझा नंबर. काय बोलायचं, मी लग्नातच जेवते पत्त्यात जात. तर फायनली आमची ही पावभाजी आली, मस्त गरम गरम पावभाजी. तर नाश्ता वगैरे झालाय. आता मस्त पैकी चहा मागवलाय. चहा गरम मस्त थंडी गारगार. नाश्ता वगैरे झालाय. तर आता आम्ही निघालोय. तर कुठे गेलेलं आहे बघा हे पोरं पण. तर आमचे दादा कुठे गेले काही दिसेना झालंय. तर चला, आता वाजले जवळजवळ 9 वाजले. तर छान नाश्ता वगैरे मस्त झालाय आणि छान असं गारगार वातावरण आहे. तर चला भेटूया आता, कसा काय प्रवास होतो ते बघूया. तर चलो, ट्रेन जाते. आम्ही आलोय तर जस्ट कसारा घाट चढलो आम्ही आता. तर बघू शकणार घाटात मला तर खूप भीती वाटते बाबा. आजूबाजूला सगळे अशी बोराची झाड आहेत आणि असं वाटतं आता घाटात गाडी थांबवता येत नाही, नाहीतर आम्ही किती ते बोर आहेत. हो, भरपूर बोरांचे झाड आहेत. आणि बघू शकणार सकाळी सकाळी एवढी थंडी वाजत होती ना, आता एवढं भयानक पडलंय. बघू शकणार सकाळचे 10 वाजले. तर हे बघा किती बोर दिलेले, छान वाटते. जरा थांबू आम्ही पुढे जरा फोटो वगैरे काढण्यासाठी. नाश्ता खाल्लेला आहे आम्ही सगळ्यांनी. त्यांना एकेकांचा हळूहळू असं मिक्स स्नॅक्स बाहेर काढायचा. काय हो दादा, हा ठरवलंय काय? बघितलं असं चाललेलं आहे. याचा दादा आहे आमचं, काय करणार. फायनली आमचा नवरदेव. हाय. तर हे बघा, नाशिककडे अशी पद्धत आहे, केळवण पाडलं जातं. तर हे बघा बायका असे केळवण पाडतात. तुम्ही वाहनाला यावा, तुम्ही वाहनाला यावा. हे रामाचं नाव, हे रामाचं नाव. तुम्ही सांगून द्यावा, तुम्ही सांगून द्यावा. हे पाचववान, हे पाचववान. वान बैल फलान, वान बैल फलान. पाठी जणीचा वाचिनी, पाठी जणीचा वाचिनी. तुम्ही वाहनाला यावा, तुम्ही वाहनाला यावा. हे रामाचं नाव, हे रामाचं नाव. तुम्ही सांगून द्यावा, तुम्ही सांगून द्यावा.
तर हे बघा पोरांकडे मोबाईल होता दिवेशकडे, तर त्यांना म्हटलं फक्त नवऱ्या मुलाचं शूट करा, तर त्याचं इकडे काहीतरी त्यांच्याकडे पद्धत असते ते चालू होतं. तर पोरांनी आमचा मेकअप पण शूट केला इथे. तर आम्ही इथं मेकअप वगैरे करत होते. तर माझा आवाज थोडा चेंज झाला आहे कारण मला सर्दी खोकला झाला आहे. तर चला आता भेटूया मेकअप झाल्यावरच. छान असतं रेडी झाले तर मी मस्त. तर हे बघा आमच्या काकी मी छान दिसत आहे. बाकी बाय काही इकडे आहे म्हटले. तर आम्ही फायनली रेडी झाले. तर जाते खाली आम्ही. बघू शकणार छान असं डेकोरेशन वगैरे केलंय आणि सगळे पाहुणे मंडळी बसले. नवरा मुलाची बहीण नवरी मुलीची बहीण असे घेऊन येतात. तर चलो हमारा दूल्हा राजा आ गया है. प्रथमेश आला आता, तो रेडी व्हायला गेला होता. तर रेडी आणि म्हणजे देवाचं दर्शन वगैरे करायला गेला होता, तो आला होता. तर त्याच्यासोबत फोटो वगैरे पण काढले आम्ही आणि त्यानंतर त्याच्यासोबत डान्स पण खूप केला आम्ही. तर DJ चालू होता, कॉपीराईट झालं असतं म्हणून मी सॉन्ग काढून टाकला. आणि खूप म्हणजे लग्नात आलं तर डान्स नाही केला तर काय केलं. तर लग्नात आल्याशिवाय आपल्याला नाचायचं म्हणजे खूप आवडतं, सगळ्यांनाच आवडतं DJ चालू राहिलं तर. त्यानंतर ही नवऱ्या मुलाची बहीण ही माझ्यासोबतची नाचते ना, आणि ती ब्ल्यू साडीवाली त्याची आई आहे. तर खूप छान मस्त धमाल मस्ती एन्जॉय खूप छान केलं. तुम्हाला माहितीची मी जिथं जाते तिथे धमालच करत असते. आणि तबगा नवरदेवाला पण उचलून वगैरे घेतात आणि नाचतायत. तर खूप सुंदर. आता त्याला त्याचे ते काका वगैरे उचलून आणतायत आणि तिकडनं नवरी पण आली आहे. आणि त्यानंतर चला आता त्यांची एंट्री पण खूप सुंदर झाली. तर चला बघूया आता एंट्री. बघा इकडनं नवरी येते आता आणि इकडे नवरा मुलगा आहे. चला आता जेवायला बसलोय. जेवण वगैरे करून घेतो आम्ही. सगळे जेवायला बसले, पोरं तिकडे बसले. तर बघू शकणार हे सगळं गव्हाचं रान आहे आणि खूप सारे असं गहू लागलाय. बघू शकणार तुम्ही मस्त असं गहू लागलाय. तर हे बघा छान असं गहू लागलाय आणि छान असं गहू लाईव्ह बघायला खूप मज्जा येते. तर तुम्हाला मी काढून पण दाखवते गहू. तर खूप सुंदर पूर्ण रान, पूर्ण इथून तिथून रान जे आहे ते गव्हाचंच आहे पूर्ण. खूप सुंदर आहे. आणि बाजूला इथं हॉल आहे आणि हे दादा आणि उभे आहे तिकडे आणि मी आली इकडे शेताकडे. तर चला आता आपण गहू बघूया. हे बघा, तर हे बघा हाताला टोचतंय ते माझ्या. तर मी हे बघा एवढा गहू काढला. तर बघा छान गावरान गहू आपला मस्तपैकी. तर असं लाईव्ह बघायला भेटायला खूप छान वाटते. लाईव्ह गहू बघतोय तर मोठी हाय बघा. आजीला बोलते दुखतं नाही का नाही बोलत. प्रथमेश नवरदेव मुलाची आजी, ही नवऱ्या मुलाची आई. हा आई, नवरदेव मुलाची आई. सासूबाई बनले आता. मग मज्जा आहे बाबा सासूबाईची. वगैरे झालं तर आता चेंज वगैरे केलं. आता निघतोय आम्ही. तर चला नवरदेवाला पण आपण बाय वगैरे करूया. त्याचा फोटोशूट चालू आहे तर त्याचं काही लक्ष नाही आहे. तरी पण आपण त्याला बाय करायला लावूया. लक्ष नाही आहे. तर नवरी भेटली ना त्याला तर बिझी आहे. बिझी झाली दादा. चला काय तर
बाय. तो बोलत होता पोहोचल्यावर मला मेसेज किंवा फोन करा, तर म्हटलं हो चालेल करूया. तर चला finally निघते. दादा वाट बघतोय, दादा आमची वाट बघतोय. दादा वाट बघत होता आमचं तरी चेंज होत नव्हतं. तर निघतोय आम्ही आता. तर चला काय दिसलं तर फिरत फिरत जातो, बोरवेळेत जातो, जे भेटलं ते आता बघत बघत चालतो आम्ही. चलो तर भेटूया आपण आता. तर कसं वाटतं तुम्हाला ब्लॉग मध्ये मला सांगा. तर कसं वाटतं लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला आता एवढंच. तर आता आम्ही बघू जर फिरलो तर तुम्हाला नक्कीच मी दाखवेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आता फक्त एवढंच होतं. तर बाय. तर हे बघा हे प्रथमेशचं घर आहे हे समोरचं. आणि हे बघा छान असतं घरासमोर आंब्याचं झाड वगैरे आहे, तुळशीचं आहे. तर खूप सुंदर आहे. आणि रस्त्यावरच घर आहे त्याचं. हे बघा समोरच रस्ता आहे, आंब्याचे झाडं वगैरे, नारळाचे, फणस सगळे झाडे छान आहे. आणि बाजूलाच बघा त्याची शेती पण आहे. आणि हे बघा गहू वगैरे, गहू लावला आहे, गहू पण बघा ते छान आहे. आणि आंब्याचं झाड आहे बघा, छान असं आंब्याला मोहर फुटला आहे. आणि ॲक्च्युली आम्हाला घर बघायला जायचं पण चावी त्यांच्याकडे आहे, बंद आहे. तर गेला आता दिवेश चावी घ्यायला. तर खूप सुंदर घर वगैरे पण आहे त्याचं. तर बघूया आपण मध्ये चावी जर भेटली तर मध्ये जाऊन बघूया. खूप सुंदर आहे, छान आहे. आणि गावाकडचं वातावरण म्हटलं का खूप सुंदर असं असतं. तर बघू शकणार तुम्ही. आणि बाजूला साईडलाच हॉल पण आहे, म्हणजे घराजवळच आहे, काही जास्त लांब पण नाही आहे. तर तिथंच त्याचं लग्न आहे. आणि हे घर आहे म्हणजे खूप जवळजवळ आहे, अंतर नाही काही, अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर घर आहे त्याचं. सुंदर आहे त्याचं, गाव पण सुंदर आहे, घर पण सगळं छान मस्त आहे. पण प्रथमेशचं घर बघूया गावाकडचं. तर बघा हा किचन आहे बघा, छान असं सुंदर किचन आहे मस्त. तर बघा गावाकडच्या लोकांचे घर किती छान सुंदर आहेत. पण काहीतरी कारणामुळे त्यांचा नोकरी असल्यामुळे त्यांना मुंबईला राहावं लागतं. पण बघा घर किती सुंदर आहे. वाव काका, बीट कोणाचे घरचे तुमचे? नेऊ का आम्ही एक एक? हे बघा तर शेतातली बीट आहे, तर आम्ही आता नेतो. छान आहे बघा. हो हो नेतो नेतो. बीट बघा ना किती छान आहेत, मोठे मोठे. तर हा बघा बेडरूम, वा वा मस्त छान आहे. तर लग्न असल्यामुळे पसारा हा दिसणारच. तर इकडे देवांचे देव वगैरे आहेत इकडे मांडलेले, टीव्ही. तर बघा आपण आज मस्त छान गावाला आले. तर प्रथमेशचं घर म्हटलं आता बघून जावं, कधी यायला भेटणार. तर हे बघा सुंदर छान घर आहे त्याचं, मस्तच आहे. हो छान आहे छान आहे. आम्ही आमचं मन मारून इथं आलोय. आणि दादाला तांदूळ पाहिजे तर आमचं फिरायचं सोडलं आम्ही आणि तांदूळ घ्यायला फिरलो आम्ही. तर बघा तांदूळवाल्यांना लक्ष द्या, ज्याला पाहिजे होते त्यांनी. फुल पण आहे पण तिथं कंपाऊंड केल्यामुळे मध्ये नाही जाता येते. आणि झेंडूचे झाड पण आहे. आणि ते काय काकी गवतीचे आहे का ते? हा कोबी तर आहे, गवतीचे आहे नाही ना? गवतीचे आहे वाटतं. हा ते गवतीच्याच दिसते, तो जो गवतासारखा दिसतोय ना गवतीच्या. नंतर इकडे केळी वगैरे, आंबे, भरपूर काय काय आहे. पण आम्ही मध्ये नाही, कारण पूर्ण कंपाऊंड केलं असल्यामुळे आम्ही बाहेरूनच बघतोय. आणि त्यांनी बिचारा काकांनी आम्हाला छान असं मस्त फ्लावर पण दिलेत. तर असे असतात गावाकडचे माणसं, खूप प्रेमळ असतात, खूप प्रेम असतं त्यांच्या मनात. हो आणि त्यांनी प्लस आम्हाला म्हणजे चहा बनवू का ते पण विचारलं. तर बघा गावाकडच्या माणसांना खूप माणुसकी असते, खूप प्रेमळ असतात ते. शेवटी गावची लोक ती गावचीच लोक असतात. आणि हे बघा काय गे, तर हे बघा छोटे छोटे पेरू पण छान असे मस्त पेरू आले आहेत. पण अजून कच्चे आहेत ते आपण तोडू नाही शकणार. तर छान मोठे होऊ, छोटासाच आहे छान असं. ते शापू आहे आपलं, पालक आहे ना कुठला हा का नाही? हो हो हा हे बघा मस्त छान असा पालक पण आहे, पण अजून कवळाच दिसतोय तो, म्हणजे नेण्यासारखा नाही, तोडण्यासारखा छान. आणि वटाणे का की कोबीच आहे तो वटाणा हे बघा, ओला वटाणा तर तुम्हाला दिसते का नाही माहिती नाही. पण हे बघा जे शेंगा दिसत आहेत ना, हां हे बघा छोटे छोटे शेंगा आले आहेत. तर आपण आत गेलो असतं थोडं तोडलं असतं, पण नाही आपण एंट्री करू शकणार. जेवढं आपण बिचारांनी प्रेमाने दिलं आपण स्वीकारायचं. आणि खरंच थँक्यू त्यांना. तर चला आता जाऊया. तुझा काय झाला?
परत आता आम्ही नाही येणार, आम्ही लग्नासाठी आलेलो आलो होतो आम्ही. तर बाबा विचारतात कधी येणार, त्यांना वाटलं म्हणजे तुम्हाला देऊ आम्ही तोडून, पण ते बोलतात आता छोटे छोटे आहेत. म्हटलं ठीक आहे. छोटे छोटे हा असं असं बरोबर. नाही आम्हाला बघायचं होतं, फक्त बघण्यासाठी आलो आम्ही. राहिले असतं तर नेलं असतं विकत, छोटे आहेत ना. हो काय, हो का, तिथून नेतो की. हा काय बोलतात आणि तर काय त्यांचं बोलणं कळत नाही, पण ते काहीतरी बोलतायत. बोलते पुढे शेत आहे तर तिथून घ्या बोलतायत. तर यांचं काय बोलतात चालू आहे. बोरं दादा माझा बोरं बाबा किती बिझी झालाय ना. आम्ही इकडे आम्ही आलो शेताकडे. तर छान खूप सुंदर आहे, हिरवं हिरवं गा. कोबी